हे आर्ट गॅलरी टाईप आहे। इथे फोटोज वगैरे खूप मस्त मस्त घेतले जातात। हे बघा फॉरेनर्स वगैरे आलेले तिकडे। सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष माने। स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। तर मित्रांनो, आपण आता सध्या आहोत दीव दमनला। दीव दमन हे आपल्या भारतातील एक महत्त्वाचं बेट मानलं जाणारं गुजरातमधलं। तर आपण आता सध्या गुजरातमध्ये आहोत। आजचा आहे आपला एपिसोड 3 आणि ह्या एपिसोड 3 मध्ये आपण जात आहोत सोमनाथ मंदिरला, जे की दमनचं खूप सुप्रसिद्ध असं मंदिर आहे। पण सोमनाथ मंदिरबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगतो की 1 वाजता सोमनाथ मंदिर बंद होतं। 1 ते 3:30 हा त्याचा टायमिंग आहे। एक प्रकारचा लंच टाईम आपण बोलू शकतो। ह्या वेळेमध्ये सोमनाथ मंदिर बंद असतं, पुजारी वगैरे कोणीही नसतं, दरवाजा बंद केला जातो। त्यामुळे तुम्हाला 1च्या आधी यावं लागेल मंदिरात, किंवा दुपारी 3:30-4 नंतर ते संध्याकाळी 7-7:30 पर्यंत मंदिर ओपन असतं। तर असा हा मंदिराचा टायमिंग आहे। त्याच्यानुसार तुम्ही तुमचा टाईम मॅनेज करून त्या वेळेमध्ये मंदिर व्हिजिट करायला या, नाहीतर फुकटचे तुमचे 2 ते 2.5 तास वाया जातील। आणि इथे आर्ट गॅलरी टाईप आहे। इथे फोटोज वगैरे खूप मस्त मस्त घेतले जातात। हे बघा फॉरेनर्स वगैरे आलेले तिकडे। तर हे लोक जस्ट फोटोज वगैरे खेचत आहेत। त्याच्यानंतर एक वेडिंग सेरेमनी वगैरे असेल त्या टाईपला इकडे फोटो शूटिंगसाठी मस्त एक लोकेशन आहे। म्हणजे असा फक्त भिंती अशा नॉर्मल रंगवलेल्या आहेत, पण कलरफुल आहेत, त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसत आहेत। आणि इथे खूप बाहेरची लोक पण येतात। हा बघा, इथे आहे तो पूर्ण दमन फोर्ट। हा खूप मोठा आहे, पसरलेला। तुम्ही फिराल तर सगळीकडे जाऊन येऊ शकता। पण हे एक लोकेशन मला खूप आवडलं बघण्यासाठी, फोटोजसाठी एकदम बेस्ट आहे। आणि हे डोर्स बघा काय मोठे मोठे आहेत, मस्त एकदम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले, एकदम मस्त। तर तुम्हाला इन शॉर्ट सांगतो, जर तुम्ही दमनला येत असाल तर जसं मी व्हिजिट केलं दमनचा पूर्ण बीच दीव दमन, त्याच्यानंतर या टॉवरला जाऊन आलो, फोर्ट थोडासा व्हिजिट केला, आणि आत्ता मी 3रा स्पॉट व्हिजिट करायला चाललो सोमनाथ मंदिर। तो पण एक जबरदस्त आहे, जवळच्या जवळ आहे। त्याच्यामुळे तुम्ही हे 2-3 स्पॉट आरामात 2-3 तासामध्ये कवर करू शकता। त्याच्यानंतर नानी दमन नावाचा एक स्पॉट इकडे, तोही तुम्ही व्हिजिट करू शकता। आता तिथे एक्झॅक्ट काय ते मला पण नाही माहीत, मी पण कधी गेलो नाही, फर्स्ट टाईम आलो आहे ह्या साईडला गुजरातच्या। एक सापुतारा साईड आपण कंप्लीट केलेली, तशी आता ही गुजरातची साईड आपण कंप्लीट करतोय आज। मस्त वाटते यार, खरंच 11:15 वाजलेत, ऊन असं जाणवतच नाही आहे। ऊन आहे भरपूर, पण असं जाणवत नाही, कारण थंडगार हवा आहे त्यामुळे। आणि रोड पण बघा, आणि झाडं बघा आजूबाजूला। महत्त्वाचं ते की झाडं आजूबाजूला खूप आहेत ना, त्यामुळे एक फिलिंग मस्त आली आहे, मस्त गारगार हवा सुटली आहे, मजा येते राईड करायला, खूप चांगले आहेत। आणि गुजरातचे रस्ते खूप चांगले आहेत। पेट्रोलचे दर बघा किती स्वस्त आहेत। आता आपल्या इथे यार 107 काय आणि 106 काय, आणि इकडे बघा 97 रुपये, जवळपास 10 रुपयाचं हे अंतर आहे। तुम्ही पण नक्की व्हिजिट करा यार दीव दमन, खूप जवळ आहे आपल्या मुंबईपासून। मी तर अंबरनाथवरून आलो, मुंबईपासून तर आणखी जवळ आहे। डहाणू एकदा क्रॉस केलं की डायरेक्ट तुम्हाला तलासरी विलेज क्रॉस केल्या तुम्हाला गुजरात बॉर्डर भेटेल। गुजरातमध्ये घुसल्या वापी आणि दमन हाच एरिया चालू होतो, त्याच्यामुळे मस्त आहे, जवळचं लोकेशन आहे। आणि बीच वगैरे खूप मस्त आहे, सुंदर आहेत, बोटिंग वगैरे अवेलेबल आहे, ती करू शकता। संध्याकाळच्या मोस्टली टाईम प्रेफर करा, कारण मी तर आता दुपारचा फिरतोय, पण सकाळी जर तुम्ही आलेत एकदम लवकर किंवा संध्याकाळी 4 नंतर मस्त वातावरण भेटेल, फिरण्यासाठी मजा करू शकता। आणि जे ते मगाशी फोटोशूटचं लोकेशन दाखवलं ते पण एकदम मस्त आहे। तर इकडून जर आपण गेलो ना तर देवका बीच पुढे 4 किलोमीटर, आणि इथून आतमध्ये गेलो तर आपण वापीला जाऊ। पण आता आपल्याला वापी साईडच जायचं आहे, पण एक्झॅक्ट आता कुठे जायचं आहे ते बघूयात। आणि इकडे इंडियन ऑइल आणि HP पेट्रोल पंप मोजून थकाल एवढे पेट्रोल पंप आहेत इथे। इंडियन ऑइलचे तर खूप सारे आहेत, त्याच्यामुळे गुजरातला आल्यावर पेट्रोलची चिंता बिलकुल करू नका। पेट्रोल स्वस्त पण आहे आणि बऱ्याच जागोजागी अवेलेबल पण आहे। आणि ग्लोव्ज मी सध्या डिकीमध्ये ठेवून दिलेत, जरा हातांना मोकळं फ्री वाटते। मगाशी ग्लोव्ज घालून थोडंसं आतमध्ये हीट व्हायला लागली तयार,
त्यामुळे थोडा वेळ ग्लोव्ज काढलेत. आता घरी जाताना पुन्हा घालूयात आपण. सोमनाथ महादेव मंदिर, इथे आपल्याला गाडी लावावी लागेल. हे बघा, इकडे गाडीची पूजा चालू आहे. नवीनच गाडी घेतली आणि मंदिराजवळ आलेले. मित्रांनो, आत्ताच आपण सोमनाथ मंदिर बघून आलोय दमनचं. तर आत्ता मी पुढे आलोय दमनच्या, दादराला आलोय. तर आत्ता आपण इकडून एक नव्या स्पॉटवर आलोय दादराच्या, जे की आहे दादराचं एक गार्डन. माझ्या मागे बघू शकता, सुंदर गार्डन आहे एकदम. हा एक नवीन स्पॉट मी तुमच्यासाठी रिकमेंड करतो. तर आता आपण आज जाऊया. 25 रुपये एंट्री फी आहे ॲडल्टसाठी, लहान मुलांना तसं पण फ्रीच आहे. आणि गार्डनचा टायमिंग आहे सकाळीपासून ओपन असतं पूर्ण ते संध्याकाळी 7 का 7:30 8पर्यंत. हे बघा समोर गार्डनचं नाव आहे वनगंगा लेक गार्डन दादरा. एरिया बघा 7.58 हेक्टर. टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8:30 आणि एव्हरी मंडे गार्डन असतं बंद. 25 रुपये एंट्री फी आणि 5 इयर्स आणि सिनियर सिटीजन यांच्यासाठी आहे फ्री एंट्री. इथे आहे एंट्री गेट आणि इथे आहे तिकीट काउंटर. जस्ट एंट्री मारलेली आहे गार्डनमध्ये. वनगंगा लेक गार्डन दादरा. प्लीज कीप युअर फेस मास्क ऑन ॲट ऑल टाईम टू प्रोटेक्ट युअर सेल्फ अँड अदर्स. तिथे आहे वनगंगा रेस्टॉरंट दादराचं. तिथे रेस्टॉरंट आहे, तुम्ही खाऊ वगैरे शकता आतमध्येच. आणि हे जे लेक आहे ना ते दाखवतो तुम्हाला. वनगंगा नावाचं लेक आहे. कोरोनाच्या टायमिंगला या गार्डनला जरा जास्त सिरियस घेतलं गेलेलं ना, त्यामुळे जागोजागी हे बोर्ड तुम्हाला दिसतील. छूने से बचे, आँख नाक मुंह. हा बघा व्ह्यू, हा पूर्ण लेक साईड व्ह्यू आहे. काय सुंदर झाडं आहेत बघा फुलांची. आणि तो मध्ये मस्त ब्रिज आहे आणि मस्त वनगंगा तलाव. हा बघा रायनो, मस्त आहे, एक नंबर. शिंग वगैरे पण लय भारी आहे. आता या ब्रिजवर जाऊया. बरीच कासव आहे. तिकडे दूर बघा तिथे बदकं आहेत. आता या बदकांना कळलंय की इथे कासवांना खूप खायला भेटतंय, त्यामुळे आता तिकडची बदकं लांबून आता इकडे धावत येत आहेत. कारण त्यांना इथे कळून चुकले इथे चांगलं खायला प्यायला मिळते आपल्याला. काय सुंदर आहेत बघा बदकं.
जवळ आहेत बघा माझ्या. जर इथे तुम्ही संध्याकाळी आलात ना तर त्या बोटी दिसत आहेत तुम्हाला, तर नौका विहार पण करू शकता या तलावामध्ये. पण हे 25 रुपये व्यतिरिक्त इकडचे चार्जेस असतील. हे गार्डन कशा टाईप आहे सांगू, जसं मी सापुताऱ्याला गेलेलो रोज गार्डनला त्याच टाईपमध्ये हे गार्डन आहे. खूप शांत आणि सुंदर वातावरण इकडे. तिकडे बघा ब्रिज सारखं काहीतरी बनवले, ते बघून येऊ जरा. मध्ये बघा एक छोटंसं विमान आहे, फुल ओपन आहे. या साईडून स्टेअर्स आहेत, त्या साईडून लहान मुलांसाठी घसरगुंडी. चला आता विमानात जाऊन बघूयात काय नेमकं इथे. छोट्या छोट्याशा या स्टेअर्स, हे पूर्ण विमानाचं स्ट्रक्चर. आणि आतमध्ये बघा, अरे बापरे, वाकून वाकून यावं लागतं इथे. वाव, काय सुंदर विमान आहे बघा. वरून फुल ओपन आहे. इथे 2 सीट, एक सीट आणि मी एक बसलोय, ती एक सीट. मुझे मारो मारो मुझे मारो. इथे या हत्तीला जाळीमध्ये बंद करून ठेवले. तर मित्रांनो, आता आपले दोन्ही प्लेसेस चांगले व्हिजिट करून झालेले आहेत. दादराचं हे गार्डन, वनगंगा लेक गार्डन, आणि पहिलं होतं ते सोमनाथ मंदिर दमनचं. तर दोन्ही एकदम चांगल्या प्रकारे आपण एक्सप्लोर केलेत. तर तुम्हाला आजचा व्लॉग हा कसा वाटला, आणि दोन्ही स्पॉट मी तुम्हाला 100% रेकमेंड करतो. जर तुम्ही येत असाल दमन साईडला, दीव दमन साईडला, तर हे दादराचं हे गार्डन मस्त आहे. एकदा तरी व्हिजिट करा, लहान मुलांना नक्की आवडेल. आणि त्याचबरोबर दमनचा तो बीच, टॉवर, या सर्व गोष्टी, त्यानंतर किल्ला, या सर्व गोष्टी तुम्ही इथे येऊन नक्की व्हिजिट करा. खूप चांगल्या आहेत आणि मला तरी खूप आवडलं आहे हे पूर्ण स्पॉट. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच पुढच्या एपिसोडमध्ये. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपण आता जाणार आहोत दादरा टू डायरेक्ट अंबरनाथ, म्हणजे दादरा टू मुंबई. हा आपला पूर्ण एक मोटो व्लॉग होणार आहे. तर त्यामुळे अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, जबरदस्त राईड करा.